नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। धन्य रामायण सृष्टी, धन्य वाल्मिकाचे वागृष्टी, अक्षरे अक्षर परिपाटी, दोष पडल्यान पुढे नासती। रामचंद्र भगवान की जय। तर असणारा कालच्या अध्यायाच्या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्रांचा असणारा जन्म झालेला आहे, लक्ष्मणजीचा जन्म झालेला आहे आणि असणारा या सर्वांचा आनंद सोहळा असणारा कालच्या अध्यायाच्या ठिकाणी सर्वांनी साजरा केलेला आहे। आणि त्यावेळेस असणारा एकनाथ महाराज असणारा वाल्मिकी ऋषींची धन्यता असणारा त्या ठिकाणी गाऊ लागलेले आहे की खरंच असणारा एवढं रामायण त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे, प्रत्येक वाक्याचा असणारा प्रत्येक ओळीचा एवढा सखोल अशा प्रकारचा अर्थ असणारा त्या ओळीचा आहे। एक एक शब्द जरी असणारा त्या ग्रंथातील तुम्ही वाचला तरी असणार या भवसागराच्या असणार जाळ्यातून असणार तुम्ही बाहेर निघणार आहात अशा प्रकारचे एकनाथ महाराज सांगू लागलेले आहेत। नासते महापातके नासते द्वंद्व दुखे, राम कथा ऐकता हरी के, सुख महासुखे थोरावे। आणि तुमचं कितीही मोठ्या असणाऱ्या पापाच्या जरी राशीच्या राशी जरी लागलेल्या असल्या तरी असणार तुमचं जे काही पाप आहे ते हे जर तुम्ही असणार वाल्मिकी ऋषींच्या रामायणातील काही ओव्या जरी वाचल्या तरी कुठेवरी पाप असणार नाश करण्याची क्षमता असणार त्यामध्ये आहे असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहे। हे तो श्रीरामचरित्र पवित्र कार्याति पवित्र, कथा कौतुकाती विचित्र, श्रोते सादर परिसावे। आता इथून पुढे असणारं खरं प्रभू रामचंद्राचं जे काही चरित्र आहे म्हणजे प्रभू रामचंद्राच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या घडलेल्या घटना आहेत त्या असणाऱ्या अतिशय पवित्र अशा प्रकारचा ग्रंथ इथून पुढे चालू होत आहे। तुम्ही अतिशय सावधान चित्तेने श्रोते हो ऐका, आणि जर तुम्ही अतिशय सावधान चित्तेने जर ऐकलं तर तुमचे सर्व पाप असणारे सर्व दोष तुमच्या मागे जी जी संकट आहेत ती नाहीशी झाल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारे असणाऱ्या त्या ठिकाणी एकनाथ महाराज बोलू लागलेले आहे। श्रीराम जन्मला अयोध्यापुरे, तव बीज पडे लंकेवरे, भूस्फोटन नगर द्वारे, भूकंप नगरे त्रिपुटेसी। आणि इकडे झालं अयोध्येमध्ये असणारा ज्या वेळेस प्रभू रामचंद्राचा जन्म झाला, जन्म झाल्याबरोबर असणारा लंकेमध्ये असणाऱ्या दुष्चिन्ह त्या राजा रावणाला दिसू लागलेले आहेत। सर्व त्या राजा रावणाची लंका जी असणारी हादरू लागलेली आहे, जसं काही असणारा बॉम्बस्फोट कोणीतरी केलेला आहे अशा प्रकारचे असणारे भूकंप त्या अयोध्या नगरीमध्ये होऊ लागलेले आहेत। रावण जव भद्री चढे, तव मुकुट पायरीवरे पडे, वायू घाते छत्र मोडे, सभेचे उडे कचोरी पडते। आणि त्या ठिकाणी असणारा ज्या वेळेस राजा रावण असणारा पायऱ्या चढू लागलेले आहेत त्यावेळेस असणारा मनाने त्यांचा कल केलेला आहे आणि डोक्यावरील मुकुट असणारा एवढं वारं सुटलेलं आहे की त्या वाऱ्याच्या असणाऱ्या ओघामध्ये तो मुकुट सुद्धा त्या पृथ्वीवर पडलेला आहे। आणि त्यांचा जो सभामंडप आहे त्याचे सुद्धा मोठमोठे खांब त्या ठिकाणी मनाने दडून पडू लागलेले आहेत। असे दुश्चिन्ह असणारे त्या लंकेमध्ये दिसू लागलेले आहेत। कुंभकर्णाच्या घरावरे दिवा भीत घुम घुम करे, इंद्रजित तारशा भीतरे देखे अशेर शरीर। आणि कुंभकर्णाच्या असणाऱ्या शरीरावर मोठमोठे असणार दिवाभीत म्हणजे असणारे मोठमोठ्या घारी त्या ठिकाणी घुबड असणारे घुबड फिरू लागलेले आहेत। आणि घुबड आपल्या घरावर फिरणं म्हणजे हे काहीतरी असणारं संकट आपल्यावर निश्चित येणार आहे अशा प्रकारचं चिन्ह असतं, तशी अवस्था त्या ठिकाणी त्याची झालेली आहे। आणि इंद्रजिताला असणारा अतिशय आपल्या ताकदीचा गर्व असणारा असा मनुष्य तो इंद्रजित आहे। तो ज्यावेळेस आरशाकडे बघू लागलेला आहे तर त्याला आरशात असणारे दुश्चिन्ह दिसू लागलेले आहेत। आपलं शरीर असणारे जे आहे ते सर्व किळकिळा होऊ लागलेला आहे किंवा सर्व नष्ट होताना असणारा तो डोळ्याला पाहू लागलेला आहे। असे दुश्चिन्ह असणारे त्या लंकेमध्ये सर्वांना दिसू लागलेले आहे। मंदोदरीची गळसरे तुटोनी पडे अग्नी भीतरे, येते काळी जव सुंदरे, तव भस्म करे उताशन। असणाऱ्या त्यावेळेस असणाऱ्या मंदोदरीच्या गळ्यातील माळा असणाऱ्या मनानं गळून असणाऱ्या त्या अग्निकुंडामध्ये पडलेल्या आहेत। त्यावेळेस काढण्यासाठी ज्यावेळेस असणारा त्या मंदोदरी माता गेलेल्या आहेत त्यावेळेस त्या सर्वांची राख झालेली आहे। अशा प्रकारचे दुश्चिन्ह असणार काही आपण जसं म्हणतो की मांजर आडवी केल्याच्या नंतर आपलं कार्य सिद्धीत जात नाही तशा प्रकारचे चिन्ह असणारे त्या लंकेमध्ये दिसू लागलेले आहेत। ऐसा विघ्नांचा वर्त तेने राणी वसा कांत,
येणे राक्षस कुळाघात हा भूत निशाचर. आणि सगळ्यात पहिला असणारा त्या राक्षसनेनं बोभाटा चालू केलेला आहे. कारण असणारा अशा प्रकारचे दुश्चिन्ह लंकेमध्ये घडण्याबरोबर सर्वात पहिलं त्या राक्षसांच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी मोठमोठ्याने असणारं ओरडायला चालू केलेलं आहे. त्यांच्या घरामध्ये असणारा कालवा होऊ लागलेला आहे आणि अतिशय दुश्चिन्ह असणारे दिसू लागलेले आहेत की आता नेमकं होतंय काय, काय ही लंका टिकती का नाही, अशा प्रकारचा विचार असणारा त्या राक्षसांच्या मनात आलेला आहे. रावण सांगे भय करे दृढपणे आसारे नगरी. येतो आणि कोणी न जावे दूरे अहो रात्री सावधान. आणि राजा रावणाला सुद्धा असणार त्या ठिकाणी भीती वाटू लागलेली आहे. राजा रावण आपल्या सेवेकऱ्यांना सांगू लागलेले आहेत की इथून असणारा 5 मिनिटासाठी सुद्धा कोणी हलायचं नाही. कारण जर तुम्ही बाहेर गेलात आणि काही संकट आलं तर या संकटातून मला कोण वाचवेल. त्यामुळं असणारी पूर्ण जी लंका आहे, जो माणूस जिथं आहे त्यानं तिथंच थांबायचं, जागेवर हलायचं नाही आणि लंकेचं रक्षण करायचं. अशा प्रकारचे तातडीचे आदेश असणारे राजा रावणानं दिलेले आहेत. प्रधानाधिक सभानायक ते थोर घेतला धाक. रावणा लागले दुःख दुःख अरिष्ट अत्यंते कधे कोणी. आणि राजा रावणानं सुद्धा धाक घेतलेला आहे. राजा रावणाचे जे प्रधान आहेत त्या प्रधानांनी सुद्धा अतिशय धाक असणारा त्या गोष्टीचा घेतलेला आहे. राजा रावणाला असणार चिंता वाटू लागलेली आहे की आता सर्व माझी लंका असणारी अस्ताव्यस्त व्हायच्या आकारात दिसू लागलेले आहे. हे काय नेमके दुश्चिन्ह तरी कशाचे आहेत, कोणतं संकट असणार लंकेवर येणार आहे, म्हणून राजा रावण असणारी चिंता करू लागलेले आहे. ये रे कडे अयोध्येशी जाण श्री वशिष्ठ आपण. चौघा कुमारांचे विधान संस्कार पूर्ण करविता झाला. आणि इकडं असणाऱ्या लंकेची असणारी अशी अवस्था झालेली आहे, दुश्चिन्ह दिसू लागलेले आहेत. परंतु अयोध्येमध्ये असणार त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषींना असणार ह्या चौघाही बाळांचे असणारे नामकरण केलेले आहेत आणि अतिशय आनंदामध्ये त्यांचा सोहळा असणारा पार पाडलेला आहे. आणि त्यांच्यावर असणारे पुढचे जे त्यांचे काही असणारे संस्कार विधी आहेत त्या सुद्धा असणारा वशिष्ठ ऋषी पूर्ण करू लागलेले आहेत. जात कर्म नामा विधान कटी सूत्रान्न प्राशन. चौर कर्म वायन दान केले संपूर्ण विधियुक्त. आणि त्या ठिकाणी असणार त्यांनी त्या प्रभू रामचंद्राचे असणारे कमराला असणारा त्यांनी ते कमरोला बांधलेला आहे, साखळ्या बांधलेल्या आहेत, त्यांचं असणारं मुंडन केलेलं आहे आणि त्यांना मुंडन करून असणारे शेडी ठेवलेले आहे. जे जे कार्य असणारे धर्मात आपल्या हिंदू धर्मामध्ये करावे लागतात तशा प्रकारचे पूर्ण कार्य असणारे त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषींना पूर्ण करून घेतलेले आहेत. ऐश्वर्याच्या विष्कारे व्रत बंधाचे निगजरे. दाने सन्माने सत्पात्रे सुखेंद्र पवरे आपरी केले. आणि असणार अशा प्रसंगाच्या ठिकाणी असणार होळीचा असणारा मान असतो आणि दुधाचा मान असतो. अशा प्रकारचं हे दान असणार त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषीने केलेलं आहे आणि हे दान करून सर्व पूजा असणाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत. रामाचा व्रत बंध सुखी केले विप्रवृंद. स्वानंदे निघाले दोंद दोलत परमानंद पावरे. आणि प्रभू रामचंद्राचा असणारा व्रतबंधन म्हणजे असणारा मुंजेचा कार्यक्रम त्या ठिकाणी असणारा वशिष्ठ ऋषींना पार पाडलेला आहे. त्या आणि कार्यक्रमासाठी असणारा आपल्या इथं जर साधा जरी असणारा मुंजेचा कार्यक्रम असेल तरी त्यासाठी काय काय लागतं, किती किती मोठं नियोजन असतं. परंतु हा तर स्वतः प्रभू रामचंद्राचा असणारा मुंजेचा कार्यक्रम असल्याच्या नंतर त्या ठिकाणी कशाची उणीव असेल याचा विचार असणारा तुम्हीच करा असं असणार श्रीरामाचे व्रत बंधन सुखी केले किंचन. वनवान निमाले पूर्ण मागते पण मुक्त झाले. प्रभू रामचंद्राच्या असणारा त्या मुंजाच्या कार्यक्रमाला अकिंचन म्हणजे असणारे गोर गरीब असणारे ज्यांची असणारे दयनीय अवस्था आहे अशा प्रकारचे लोक आलेले होते. त्यांना सुद्धा असणारा श्रीमंत त्या ठिकाणी राजा दशरथांनी करून ठेवलेला आहे. पूर्णाच्याच घरी असणारे कसल्याही प्रकारची उणीव राजा दशरथांना ठेवलेली नाही. जो जे मागल त्याला ते असणार त्या ठिकाणी मिळू लागलेलं होतं आणि तिकडं पाहावं तिकडं आनंद आनंद आनंदच असणारा त्या अयोध्या नगरीमध्ये होता. झाली व्रत बंधन वशिष्ठापाशी 4 जण.
आरंभिले वेदाध्ययन शास्त्र व्याख्यान वेदांत. आणि असणारा हा मुंजाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर असणारा काही दिवसांनी वशिष्ठ ऋषींच्या जवळ असणारे हे चौघही जण गेलेले आहेत. प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी, भरत आणि शत्रुघ्न आणि पुढील विद्या असणारे शिकण्यासाठी त्यांच्याकडे गेलेले आहेत. सर्व शास्त्राचं ज्ञान घेण्यासाठी असणार त्या ठिकाणी गेलेले आहेत. सर्व असणारे अस्त्र कसे चालवायचे, सर्व गोष्टींचे असणारे शिकवण असणारे वशिष्ठ ऋषी त्यांची करणार होते. म्हणून ते असणारे आपल्या गुरुकडे जाऊन विद्या प्राप्त करून घेऊ लागलेले आहेत. श्रीराम वेदाचे जन्मस्थान, त्याचे संस्कार मंत्रे जाण. पठन झाले शास्त्र संपूर्ण, अगाधपणा प्रज्ञेचे. आणि प्रभू रामचंद्र हेच असणारे चारही वेदच ज्यांच्यापासून सुरुवात होते किंवा सर्व ज्ञानाचा साठा ज्यांच्यापासून त्याचा उगम होतो, अशा प्रकारचे भगवंत होते. परंतु असणारा प्रभू रामचंद्राचा अवतार झाल्या कारणानं वशिष्ठ ऋषींना असणार सर्व वेदांचं, सर्व शास्त्रांचं असणार ज्ञान त्यांच्या समोर मांडलेलं आहे. आणि ते सर्व ज्ञान असणारा प्रभू रामचंद्रांनी ग्रहण केलेलं आहे, म्हणजे सर्व शिकलेले आहे. या परी रघुनाथाचे जाण झाले 16 वर्षे संपूर्ण, करावया तीर्थाभिगमन रघुनंदन उद्यत. आणि हे सर्व शिकण्यामध्ये असणारे प्रभू रामचंद्राचे 16 वर्ष बघता असणारे निघून गेलेले आहेत. आणि सर्व विद्या असणारे संपूर्ण विद्या त्यांनी असणारे प्राप्त केलेले आहे. आणि आता पर्यटन करण्यासाठी सर्व असणार जग भ्रमण करण्यासाठी असणार प्रभू रामचंद्र सज्ज झालेले आहे. प्रार्थने वसिष्ठाते त्या सद्गुरुच्या मते, आज्ञा मागून दशरथाते श्रीराम तीर्थाते निघाला. आणि सगळ्यात पहिला असणारा प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ ऋषींचं असणारं दर्शन त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि त्यांना आज्ञा मागितलेली आहे. आणि त्यांचं दर्शन झाल्याच्या नंतर ते असणारे राजा दशरथांकडे जाऊन असणार विनंती करू लागलेले आहेत की मी आता या कार्यक्रमाला किंवा पर्यटनाला असणारा जात आहे, अशा प्रकारची आज्ञा त्यांच्याकडून घेतलेली आहे. आणि प्रभू रामचंद्र सर्व तीर्थस्थळ असणारे जे असणारे या त्रितळामध्ये जेवढे तीर्थस्थळ आहे, देवाचे ठिकाण आहेत, ते बघण्यासाठी किंवा त्यांना भेट देण्यासाठी प्रभू रामचंद्र जाऊ लागलेले आहेत. मग पावने सुदीन स्वस्ती वादू पुण्या वाचन, सवे देवोनिया सैन्य सुबुद्धी प्रधान समवेत. आणि मग असणारा राजा दशरथांनी असणारा एक शुभ दिन असणारा निवडलेला आहे, चांगला दिवस कोणता तरी एक निवडलेला आहे. आणि त्या दिवशी सर्व सेना असणारे आपल्या प्रभू रामचंद्रासोबत त्यांनी दिलेले आहे. सोबत प्रधान सुद्धा असणारा दिलेला आहे, घोडे हत्ती सुद्धा त्यांच्या सोबत दिलेले आहेत. आणि त्यांना त्या दिवशी जाण्यासाठी मोकळीक असणारे दशरथ राजांनी दिलेली आहे. दिदरे अक्षय भांडारे, सवत्स गायींची किल्लारे, नाना प्रकारचे वस्त्रे, तीर्थी रघुवीरे वाटावया. आणि प्रभू रामचंद्रांच्या सोबत असणारा अक्षय भांडार म्हणजे कधीही न संपणार भांडार, अशा प्रकारचं अन्नधान्य असणारं दशरथ राजांनी दिलेलं आहे. तुम्हाला जेवढं वाटायचंय, जेवढं द्यायचंय, कोट्यवधी काही असणाऱ्या त्यांच्या सोबत दिलेल्या आहेत. तुम्हाला जे असणार त्या तीर्थाटन करताना तुम्हाला जिथं कोणाला गोरगरिबांना दान करायचं आहे, ते दान तुम्ही मोकळ्या मनानं करू शकता. म्हणून असणारा राजा दशरथ सर्व भांडार त्यांच्या सोबत देऊ लागलेले आहे. सरे सारिता सिंधू संगमा, पुण्यभूमी पुण्याश्रम, केले प्रयागादी पंचग्राम, मार्ग दुर्गम हिमालया. आणि प्रभू रामचंद्र तिथून निघालेले आहेत, असणार सिंधू संगमाच्या ठिकाणी असणारे गेलेले आहेत. आणि पंचप्रयागाच्या ठिकाणी सुद्धा असणारे प्रभू रामचंद्र गेलेले आहेत. हे सर्व काही जे प्रयाग आहेत ते असणारे सर्वात जास्त जर असणारं पर्यटन देवस्थानाचे स्थळ म्हणलं तर उत्तराखंडाकडेच असणारे प्रयाग, जेवढे काही प्रयाग आहेत ते आहेत. अशा प्रकारचे प्रयाग स्थळ असणारे प्रभू रामचंद्र त्यांना भेटी देऊ लागलेले आहेत. बदरे मार्गे पंच प्रयाग, वेद प्रयाग, शिव प्रयाग, कर्ण प्रयाग, ब्रह्म प्रयाग, आरती गुप्त प्रयाग 5वा. आणि ते असणारे बद्रीनाथाच्या मार्गाने जात असताना पंचप्रयाग असणारे लागतात. त्यात असणार वेद प्रयाग, शिव प्रयाग, कर्ण प्रयाग, ब्रह्म प्रयाग आणि अतिगुप्त प्रयाग, अशा प्रकारचे 5 प्रयाग आहेत. त्या 5ही प्रयागांना असणाऱ्या प्रभू रामचंद्रांना भेटी दिलेल्या आहेत. शरयू गंगा स्वर्ण भद्रा तेने, हे पूर्व प्रयाग त्रिवेणी, कार्तिक मासी कृष्णा वेणी, मुख्य त्रिवेणी माघ स्नान. आणि शरयू गंगा
सुवर्ण भाद्रा अशा प्रकारच्या तीनही नद्यांचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या ठिकाणच्या पवित्र जागेवर जाऊन असणारा प्रभू रामचंद्राने स्नान केलेलं आहे. वने तपोवने शैल शिखरे परम पावन जे जे करे तीर्थादितीने पुष्करे तीर्थक्षेत्रे विधियुक्त. आणि प्रभू रामचंद्रांनी असणारं मोठमोठे असणारे जे देवस्थान आहेत किंवा मोठमोठे पर्यटन मोठमोठे असणारे देवाचे जे जे ठिकाणं आहेत पवित्र ठिकाणावर जाऊन असणारं सर्व त्या ठिकाणचे नियम पाळून जे काही विधियुक्त असणारे पूजा पाठी असणाऱ्या त्यांनी सर्व ठिकाणावर जाऊन केलेले आहे. कोणतंही असणारा हिमालयातील सुद्धा असणारा काही देव त्यांनी सोडलेला नाही. त्यांना असणारा पूर्ण ब्रह्मांडातील देव देवस्थानांना भेट द्यायची होती. अशा प्रकारचं कार्य प्रभू रामचंद्रांनी चालू केलेलं आहे. नैमिषारण्य धर्मारण्य चंपकारण्य ब्रह्मारण्य महापताचे वेदारण्य ऋषी वेदज्ञ जेते असते. आणि मोठमोठे अरण्य असणारे नैमिष अरण्य या अरण्यात असणारे ते वनवासाला पुढे चालून जाणार आहेत त्या अरण्याला सुद्धा असणारे त्यांनी भेट दिलेली आहे. आणि असणारे मोठमोठ्या अरण्यामध्ये जाऊन सर्व ऋषींच्या असणाऱ्या भेटी त्यांनी घेतलेल्या आहेत. सर्व ऋषींचे आशीर्वाद असणारे त्यांनी घेतलेले आहेत. अशा प्रकारचे असणाऱ्या सर्व ठिकाणी प्रभू रामचंद्र जाऊ लागलेले आहेत. मंदराद्रियाने विद्यांद्रे मूळ पिठींचा सह्याद्रे गंगात्रींचा ब्रह्माद्रे लोकोत्तरे अतिश्रेष्ठ. आणि हे मोठमोठ्या पर्वतांच्या रांगा अशा प्रकारच्या आहेत. या सर्व पर्वत रांगांवर सुद्धा असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र गेलेले आहेत. आणि